B.Ed ॲडमिशन 2025-26 तर प्रोविजनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर मेरिट लिस्ट कशी चेक करायची या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी साईटवर यायचं आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी अगोदर साईटवर या। साईटवर आल्यानंतर बघू शकता जेही नोटिफिकेशनचं पेज आहे त्यामध्ये बघू शकता 9 ऑगस्ट अल्फाबेटिकल लिस्ट महाराष्ट्र स्टेट राउंड 1 अशाबद्दल तुम्हाला एक अपडेट दिलेली आहे। तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक PDF ओपन होणार। तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ही प्रोसेस करू शकता। तर साईटवर जस्ट जी PDF आहे अपलोड झालेली आहे त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो। तर एकदा PDF डाउनलोड झाली की अशा प्रकारे तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये विद्यार्थ्यांना काय चेक करायचं, तर यामध्ये विद्यार्थ्यांना चेक करायचं आहे ते म्हणजे त्यांचे नाव, त्यांचा ॲप्लिकेशन ID, त्यानंतर त्यांचा जेंडर, DOB कॅटेगरी, त्याच्यानंतर कॅन्डिडेट टाईप, मायनॉरिटी आहे किंवा नाही आहे, हँडिकॅप, एक सर्व्हिसमॅन आहे का, रिझर्वेशन, त्यानंतर बघू शकता CETचे मार्क्स, ज्यांनी ELCT दिलेली असेल त्या CETचे मार्क्ससुद्धा तुम्हाला चेक करायचे आहेत। त्यानंतर टोटल पर्सेंटाईल, त्यानंतर तुम्ही PG दाखवली असेल फॉर्मवर फिलअप करताना तर तुम्हाला PGचे मार्क्स, त्यानंतर ग्रॅज्युएशनचे HSC आणि SSC ही संपूर्ण डिटेल्स तुम्हाला ही जी PDF आलेली आहे या PDF मध्ये चेक करायची आहे। चेक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट स्टेटससुद्धा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे। तर बघू शकता यामध्ये हे जे आहे हे डॉक्युमेंट स्टेटस आहे, जसे यामध्ये कन्फर्म सांगितलेलं आहे अशाबद्दल। आणि ज्यांच्याही फॉर्ममध्ये डॉक्युमेंट्स हॅविंग डिस्क्रिपन्सी म्हणजे या विद्यार्थ्यांचा फॉर्म त्रुटीमध्ये होता, या विद्यार्थ्यांनी फॉर्म चेक केला नाही आहे किंवा या विद्यार्थ्यांचा फॉर्म पार्शली व्हेरीफाईड आहे, तर या विद्यार्थ्याला आता म्हणजे उद्यापासून 3 दिवस देण्यात येणार। या 3 दिवसामध्ये जर त्यांनी त्रुटी पूर्ण करून आपला फॉर्म व्हेरीफाय करून घेतला नाही तर विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म येणार नाही असे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे ज्यांचे फॉर्ममध्ये अशा प्रकारे एरर असेल त्यांनी लवकरात लवकर आपली त्रुटी पूर्ण करा। त्रुटी कशी पूर्ण करायची या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ देण्यात येणार, त्या प्रकारे तुम्ही तुमची त्रुटी पूर्ण करू शकता। ज्यांच्या फॉर्ममध्ये कन्फर्म आहे, यामध्ये सांगितलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन ओके असेल, त्यांना घाबरण्याचं कारण नाही आहे। ते फायनल मेरिट लिस्टमध्ये सुद्धा येणार आणि ऑप्शन फॉर्म ज्यामध्ये आपल्याला कॉलेजचे नाव द्यायचे आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। अशाबद्दल तुम्ही तुमची मेरिट लिस्ट चेक करू शकता। लवकरात लवकर मेरिट लिस्ट चेक करा। कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि B.Ed ॲडमिशन 2025-26च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।